छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात दरोडेखोरांची दहशत। गावकऱ्यांनी दरोडेखोरांवर दगडफेक करत पळवून लावलं। व्हिडिओ व्हायरल। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रांवर अचानक भेट। आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यातील आरोग्य केंद्रावर अचानक भेट देऊन कामांची पाहणी केली। गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांचं निलंबन। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन। लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्याही सूचना। नांदेडच्या बाजारात हळदीच्या दरात प्रति क्विंटल 1000ची घसरण। सध्या परराज्यातील हळदीची आवक वाढल्यामुळे दर घसरले। हळदीचा भाव 14500 वरून 13400 वर। जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या गाळ्यातील व्यावसायिकांना प्रशासनाचा इशारा। थकीत भाडं भरा अन्यथा गाळा सील करणार। 112 लोकांकडे 82 लाखांपेक्षा अधिक थकबाकी। 3 तारखेपर्यंत मुदत। परभणीच्या नवीन बसपोर्टवरून तब्बल 6 वर्षांनंतर बस सेवा सुरू। अधिकृत उद्घाटन नाही, मात्र पर्यायी बसस्थानकातून सुटका मिळाल्यानं प्रवाशांमधून समाधान व्यक्त। परभणीच्या पाथरीत पिकं पाण्याविना। जायकवाडीचं पाणी मिळत नसल्यानं पिकं करपू लागली। पाथरी तालुक्यातील 20 गावांची ही स्थिती। जायकवाडीतून पाण्याचं दुसरं आवर्तन देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारच्या नवापूरमधील बोकळझर येथील महिलांकडून मशरूम शेतीचा प्रयोग यशस्वी। शेतीतून लाखोंचं उत्पन्न मिळालं। तालुक्यातील 25 लाभार्थ्यांकडून मशरूमचं उत्पादन। मालेगावच्या 13 वर्ष मोहितचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मान। मोहितनं काही दिवसांपूर्वी बिबट्याला केलं होतं जेरबंद। मोहितच्या धाडसाचं संपूर्ण राज्यभर कौतुक।